बीड शहरातील चंपावती महाविद्यालयात 10वीचा पेपर सुरू असताना कॉपी देण्यासाठी परीक्षा केंद्राबाहेर गर्दी पाहायला मिळाली। एवढंच नाही तर भिंतीवरून खिडकीवरून कॉपी पुरवण्यासाठीचा खटाटोप सुरू होता। या घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय। याच टवाळखोर कॉपी पुरवणाऱ्यांमुळे खिडकीजवळ नंबर आलेल्या अभ्यासू विद्यार्थ्यांना मात्र मोठा त्रास सहन करावा लागत आहे। तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाचा बंदोबस्त कमी असल्याने हा गोंधळ सुरू असल्याचं दिसत आहे। कॉपी मुक्त अभियानासाठी प्रशासन प्रयत्न करत असतानाच काही अतिउत्साही टवाळखोर याला खीळ घालत आहेत। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वीच्या परीक्षेला कालपासून सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 156 केंद्रावर 652 शाळांचे एकूण 42,644 विद्यार्थी या परीक्षा देत आहेत। या परीक्षेसाठी 15 परीक्षक कार्यालय निश्चित केले असून परीक्षा व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र तरी देखील शिक्षण विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आलंय। नंदुरबारच्या धडगाव शहरातून देखील एक व्हिडिओ व्हायरल झालाय। 10वी बोर्डाच्या पहिल्या पेपरला विद्यार्थ्यांना कॉपी पुरवतानाचा व्हिडिओ समोर आलाय। याला कुठलीच भीती न बाळगता विद्यार्थ्यांना कॉपी पुरवली जात असल्याचं दिसतंय। विशेष म्हणजे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा सगळा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे।